वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होणार आहे आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. पण अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक मतदान केंद्र बदलल्यामुळे कुठेतरी मतदारांची तारांबळ उडाली आहे असा बहुजन विकास आघाडीचा आरोप आहे. नेमका काय प्रकार आहे आपण जाणून घेऊया. आज आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये उपस्थित आहोत. आपल्यासोबत अधिकृत उमेदवार बहुजन विकास आघाडीचे निलेश देशमुख सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमका काय प्रकार आहे. सर नमस्कार. मतदान केंद्राचा वाद आता पुढे समोर येत आहे, काय सांगाल? खरं म्हणजे मी प्रभाग क्रमांक 9 मधनं 9क या प्रवर्गात मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि माझा स्वतःचा, मी माझी नगरसेवक असल्यामुळे माझा स्वतःचा वॉर्ड नंबर 51, त्याचप्रमाणे वॉर्ड नंबर 48 हे 2 वॉर्ड प्रभाग क्रमांक 9 मध्ये समाविष्ट झाले. पूर्वी प्रभाग क्रमांक 51 चे मतदान केंद्र KMPD शाळा, शिशु विद्यालय अशी 2 मतदान केंद्र असायची आणि प्रभाग क्रमांक 48 चे तुलसी मानस विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा हे 2 मतदान केंद्र होती. या वेळेला ही 4ही मतदान केंद्र या प्रभागातील नागरिकांसाठी न देता किंवा मतदारांसाठी न देता हे इतर प्रभागासाठी आरक्षित केले, जे प्रभाग क्रमांक 9 मध्येच हे 4ही मतदान केंद्र येतात. याच्यामध्ये जर तुम्ही KMPD मध्ये बघितलं तर 315, 316 अशा प्रकारच्या याद्या येतात. शिशु विद्यालयामध्ये 353, 354 ह्या प्रकारच्या याद्या येतात आणि जवळपास ह्या 4ही शाळा मिळून जवळपास 15,000, 10 ते 15,000 मतदार या ठिकाणी मतदान करत असतात. आणि खरं म्हणजे निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की ज्या प्रभागामध्ये जी मतदान केंद्र येतात ती त्याच प्रभागातील मतदारासाठी निश्चित केली जातात. परंतु या वसई विरारमध्ये असं झालेलं नाहीये. हे मतदान केंद्र यांनी रद्द करून ती मतदान केंद्र ह्या मतदारांसाठी त्यांनी इकडनं 1 किलोमीटर दूर असलेले ज्ञानदीप विद्यालय, त्याचप्रमाणे त्याच्या पुढे असलेले प्रभाग क्रमांक 10 मध्ये असलेले गुरु गोविंद शाळा, त्याचप्रमाणे जॉन बॉस्को विद्यालय ही मतदान केंद्र इकडल्या नागरिकांसाठी निश्चित केलेली आहेत. आता तुम्ही जर सांगा 1 किलोमीटर दूरवरचं मतदान केंद्र असेल तर आपल्या माता भगिनी, ज्या महिला मतदार असतील, त्याचप्रमाणे वयोवृद्ध लोक असतील, हे इथपर्यंत कसे पोहोचणार? आणि जर त्यांना रिक्षा आणि इतर वाहन लागत असतील तर जो त्यांचा खर्च होणार आहे ते निवडणूक आयोग देणार आहे का? तर अशा प्रकारे कुठेतरी मतदानाचा टक्का खाली घसरावा. मला वाटतं हा सगळा परिसर जो आहे तो बहुजन विकास आघाडीला मानणार आहे. या ठिकाणी आम्ही चांगलं काम, म्हणजे माझी उपमाप रमेश नाईकचा वॉर्ड होता, माझा वॉर्ड होता, त्यामुळे आम्ही चांगलं काम केलेलं आहे. मतदारांची चांगली आमची पकड आहे आणि त्या सगळ्या लोकांना मतदानापासून दूर ठेवण्यासाठी किंवा ह्या विभागातल्या नागरिकांना मतदान करताच येऊ नये यासाठी हा प्रकार गेल्याचा माझा स्पष्ट आरोप आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी, त्यांचे आमदार आणि प्रशासन, निवडणूक आयोग यांनी संगनमत करून हे कटकारस्थान केलंय. आता तुमची पुढची मागणी काय असणार आहे? आमची मागणी हीच आहे की वर्षोनवर्षे ही मतदान केंद्र असताना असं काय कारण झालं की तुम्ही मतदान केंद्र या ठिकाणी रद्द केली? ज्या प्रभागात जे मतदान केंद्र आहे ते त्या प्रभागासाठी ठेवले पाहिजे. जर हे मतदार त्या शाळेपासून 100-200 मीटर परिसरात राहतात, त्यांच्या जवळपास ते केंद्र आहे, तर ते केंद्र त्यांनाच मिळालं पाहिजे. तर ते तुम्ही इथनं आणखीन लांब असलेल्या मतदानासाठी ठेवलेलं आहे. तर हे तुघलकी निर्णय हा रद्द करून पुन्हा ज्या ज्या यादीसाठी आजपर्यंत ज्या याद्या ज्या मतदान केंद्रात होत्या त्याच मतदान केंद्रासाठी त्याच याद्या त्या मतदान केंद्रासाठी निश्चित केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. अशा परिस्थितीत मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मतदारांना मी हेच आवाहन करेन, जरी या ठिकाणी जर आपण परिस्थिती महाराष्ट्राची बघितली तर वेगवेगळे षडयंत्र मतदानासाठी प्रभाव करणारी किंवा त्याला प्रभाव टाकणारी अशी कारस्थानं या सत्ताधाऱ्याकडनं केली जातात. परंतु आपण ह्या सगळ्या परिस्थितीत तोंड दिलं पाहिजे. बघा, मी तुम्हाला आधी सांगतो, हे सगळे मतदार आम्ही रोज प्रत्येक मीटिंगमध्ये मिटिंग घेतोय. त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की कोणी काही कसाही प्रकार जरी कारस्थान केलं तरी आम्ही त्या कारस्थानाला बळी पडणार नाही. आम्ही जाऊन, भले इकडनं तुम्ही 1 किलोमीटर का इकडनं 5 किलोमीटर जर दूर ठेवलं तरी आम्ही तिकडे जाणार आणि बहुजन विकास आघाडीची शिट्टी वाजवणार.